रस प्यायला ये म्हणलं माय। तर नमस्कार मित्रांनो, आज आहे कॉलेजचा शेवटचा दिवस आणि आज आहे कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी। तर चला दाखवतो तुम्हाला हे फेअरवेल पार्टी। तर हे पार्टी होती इलेक्ट्रॉनिक सेमिनार हॉलमध्ये। तर आपण चाललो आहे आता सेमिनार हॉलमध्ये। आपण आलेलो आहे पण अजून सगळेजण यायचेच आहे, तर सगळं खालीच होतं। प्रोग्राम सुरू झालेला आहे, पूर्ण क्लास आला आहे। रोज कोणी नाही पण आजच्या दिवशी पूर्ण क्लास प्रेझेंट होता। फॅकल्टीसुद्धा शॉक होते की एवढे पोरं खरंच आपल्या क्लासमध्ये आहे, कारण की सगळा क्लास आला होता आज। सर्वात आधी सेक्शन एच्या क्लास टीचरने स्पीच दिलं आणि आम्हाला माहीत झालं की आज राऊत सरचा बर्थडे आहे, तर राऊत सरांना विश केलं। मग सर म्हणे की मी एक छोटंसं गाणं म्हणतो, तर मग सरांनी एक गाणं म्हटलं। न जाने कहाँ फिर मुलाकात हो। मग आठवणीसाठी दाखवले सगळे जमा केलेले व्हिडिओ, पूर्ण 4 वर्षाचे मेमरीज आता इथे स्क्रीनवर दाखवलेल्या होत्या। त्यानंतर सरने विचारलं कोणाकोणाला स्पीच द्यायचं आहे, तर सर्वात आधी वेदांत केकाळे आमच्या क्लासच्या CR यांनी स्पीच दिलं। मग त्यांनी स्पीच दिल्यानंतर त्याला फ्रेम गिफ्ट मिळाली। त्याच्यानंतर अजून कोणी स्पीच देते का, तर मग आली श्रावणी कोल्हे क्लासची दादा, श्रावणीनं पण स्पीच दिलं मस्त। श्रावणीनंतर आली सेक्शन एमधून शिरीननं पण स्पीच दिलं, आपल्या आठवणी सांगितल्या सर्वांना। त्यानंतर आला मग प्रणव सेक्शन एचा होता पण सपोर्ट बीलाच करत होता। त्यानंतर मी पण गेलो, मला पण थोड्या माझ्या आठवणी सर्वांसोबत शेअर करायच्या होत्या, मी पण मग छोटंसं स्पीच दिलं। त्यानंतर क्लासचे सिंगर ऋतुजा पांडव हिने स्पीच दिलं आणि ऋतुजानंतर मग वैष्णवीने पण दिलं, वैष्णवीला पण थोडंफार बोलायचं होतं। स्पीच तर सुरूच होतं पण आमच्या चेंगण्या काही बंद झाल्या नाही, आम्ही आमच्याच ह्याच्यात खुश होतो सगळेजण। सर्वांची इच्छा होती की रोकडे सर सुद्धा बोलले पाहिजे, तर रोकडे सरांनी पण थोडंफार स्पीच दिलं। त्यानंतर आमचे HOD पटलवार सर यांनी सुद्धा स्पीच दिला आणि आम्हाला म्हणाले की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज दाखव। त्यानंतर आमच्या सर्वांचे फेवरेट निकू सर यांनी स्पीच दिलं की जल गया घर तो बचा क्या है। त्यांनी खूप चांगलं म्हटलं की बच गया मैं तो फिर जला ही क्या। कारण की आपण जेव्हापर्यंत आहोत आमचा सगळ्यांचा देव माणूस। मग आमचे क्लास टीचर देव माणूस मावरे सर यांनी स्पीच दिलं आणि सरांनी म्हटलं की चला जेवायला। तर ही फोटो फ्रेम सर्व क्लासला गिफ्ट मिळाली होती फेअरवेलमध्ये। आम्ही सर्व चाललो होतो IT सेमिनार हॉलमध्ये, कारण जेवायची व्यवस्था IT सेमिनार हॉलमध्येच केलेली होती। सगळे म्हणे पहिले फोटो काढू, पण आम्ही ठरवलं की आम्ही पहिले जेवायला जाऊ, तर आम्ही चाललो होतो जेवायला। पण मग नंतर ठरलं की पहिले फोटो काढू मग जेवण करू, तर चाललो होतो मग आम्ही सगळे फोटो काढायला। फोटो तर काढले पण सर्वांना एक रील शूट करून पाहिजे होती, तर मग आम्ही रील काढत होतो एक। रील काढल्यानंतर मग चालले होते सगळेजण जेवायला। तर मग आता बघू आपण जेवायला काय आहे, जेवण करू आणि मग नंतर पुन्हा व्हिडिओ काढू। बघू शकता आता वाढून घेतलेलं आहे, आता सगळेजण बसू आणि मस्तपैकी जेवण करू। फॅकल्टीसुद्धा जेवायला बसलेले होते आणि जेवता जेवता CRचं मनोगत व्यक्त करू आपण, बघूया काय म्हणते। रसमलाईचं इथे गुलाबजाम झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि पियुष लोंढ्याने मठ्ठा एवढा संपूर्ण की वाटीच गायब करावा, वाटी मी देवलेला दिली। खूप गरमी आहे त्यामुळे गुलाबजाम झाले। मग चला तो यावर्षीचा फेमस डायलॉग ऐकू। वन्स मोर जेवण झाल्यावर सर्वांसोबत छान फोटोज काढले आणि व्हिडिओ पण काढले। त्यानंतर कॉलेजला केलं बाय बाय आणि निघालो घरी जायसाठी। तर अशी झाली फेअरवेल पार्टी।